भाजपा के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने ठाकरे बंधुओं को सीधे तौर पर विकास के मुद्दों पर बात करने की चुनौती दी है। उन्होंने आरोप लगाया कि मुंबई में भ्रम फैलाने के लिए ठाकरे बंधु भड़काऊ बयान दे रहे हैं। बावनकुले ने विश्वास जताया कि जनता विकास के नाम पर वोट करेगी और आगामी चुनाव में महायुति को समर्थन मिलेगा। बावनकुले ने कहा कि जैसे ही चुनाव में हार नजर आने लगती है, वैसे ही उद्धव ठाकरे इस तरह के बयान देने लगते हैं। उन्होंने स्पष्ट शब्दों में कहा, मुंबई को महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता। जब तक चांद सूरज है, तब तक मुंबई महाराष्ट्र में ही रहेगी। उन्होंने दावा किया कि भावनात्मक मुद्दे खड़े कर जनता को गुमराह करने की कोशिश की जा रही है, लेकिन मुंबईकर भाजपा और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के साथ मजबूती से खड़े रहेंगे। इस दौरान राज्य भर में चर्चा में रही अकोट नगर परिषद की भाजपा एमआईएम युति पर बोलते हुए बावनकुले ने माना कि यह गठबंधन गलती से बना था। उन्होंने बताया कि इस मामले में विधायक प्रकाश भारताकडे पर कार्रवाई का फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान द्वारा लिया जाएगा। बावनकुले ने यह भी स्पष्ट किया कि इस पूरे प्रकरण में मीडिया की कोई गलती नहीं है। उद्धवजी तेच सांगतात, जेव्हा निवडणुकीमध्ये पराभव दिसतो तेव्हा उद्धवजी म्हणतील मुंबई महाराष्ट्रातून तोडणार आहे। कुणाची हिंमत आहे मुंबई तोडायची? कुणाची हिंमत आहे मुंबईला महाराष्ट्रातून तोडायची? खऱ्या अर्थाने कुणाची हिंमत नाही आहे। मुंबई महाराष्ट्राचा अविभाज्य अंग आहे आणि चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राची राहणार आहे। मराठीत मी वारंवार सांगतो, संभ्रमाचे मुद्दे तयार करायचे, मराठी वाद तयार करायचा, हिंदी वाद तयार करायचा, समाजामध्ये तंटा निर्माण करायचा, भावनिक आव्हान तयार करायचं, यातनं काही होणार नाही। मुंबईने निर्णय घेतला विकासाच्या बाजूने राहायचा आणि मुंबईच्या जनतेला हे कळतंय की विकसित मुंबई फक्त देवेंद्र फडणवीसच करू शकतात, एकनाथ शिंदे करू शकतात। महाराष्ट्राची मुंबई, मुंबईची महाराष्ट्र हे तर आहेच, पण मुंबई हे खऱ्या अर्थाने इंटरनॅशनल सिटी आहे। हे सिटी इंटरनॅशनल आहे। मुंबई महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्र मुंबईचा आहे, पण इंटरनॅशनल सिटी मुंबई ही आंतरराष्ट्रीय शहरासारखं डेव्हलप झालं पाहिजे। मुंबई हे विकसित शहर झालं पाहिजे, ही भूमिका आहे। नाही, आम्ही तेच सांगतोय की चुकीच्या पद्धतीने एमआयएम सोबत अशा पद्धतीचा गट तयार करणे हे भारतीय जनता पार्टीला मान्य नाही। आम्ही तो गट विसर्जित केलेला आहे। आमचे नेते रणधीरभाऊ सावरकरजींनी पुढाकार घेतलेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारची अभद्र युती भाजपाला मान्य नाही आणि अशा प्रकारची युती आम्ही कधी होऊ देणार नाही। नाही, असं नाही, जर युतीत गट रजिस्टर झाला होता ते चुकीचे होतं। मीडियाच्या मित्रांना काही दोष नसतो। मीडियाचे मित्र खऱ्याखुऱ्या बातम्या प्रकाशित करतात, त्यामुळे मीडियाच्या मित्रावर दोष देण्यापेक्षा तिथे जो गट रजिस्टर झाला होता त्या गटाला विसर्जित करण्यात आलं आणि भाजपा त्यातून बाहेर निघाली। त्याच्यावर कारवाई होणार आहे का? आता बघू, पक्षाच्या आमचे वरिष्ठ नेते माननीय देवेंद्रजी आणि माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी या विषयावर निर्णय घेतील।